मालक? अरे ते दिवशी आम्ही तुमची किती वाट पाहिली. समजे अन्नाचा नाश झाला. नाही नाही, असं बोलून लाज आणू नका या इंगळेला. हो, म्या तुमच्या मनाची दशा जाणतो मालक. मी पाहुणीला तुमच्या पाहुणीला म्हणलं की मालकानं आपल्याला उसाच्या मळ्यातल्या वाड्यावर बोलावलंय संध्याकाळी. असं मग काय म्हणली पाहुणी? मग इजेगत कळाडली. अहो इजेगत कळाडली. म्हणली कोण हा या नालायक मालक, अरे वाड्यावर बोलवतो. अहो म्या नव पाहुणी बोलली असं. मला विचार राजाला म्हणलं मालकाची पाहुणी आहेस तू. हो तरी बी ऐक ना. मग खाडकन वाजवली कानाखाली. अहो तशी एकदम वरमली. म्हणली 5 वारी नेसू की 9 वारी, आणि पोलक कुठलं घालू, हिरवा की नारंगी, आणि वेड्या घालू की आंबाडा. अहो पाहुणी बोलली असं. माझं बी टक्कुर सटकलं. म्हणलं शेण सारी तुझ्या अंगाला. अरे तुझं समद गोऱ्या चांबड्या आसुडाने लोळविल किंवा मालक, त्याला असं काय बी आवडत नाही. अरे तू आम्हाला सायकल समजलास का काय? मालक डोंगर तळ्यातलं आडगाव आहे. इथे कसं नीट राहायला पाहिजे, नीट बोललं पाहिजे माणसावानी. आणि बरं का मालक, एका बाईकडनं कापडा आणली आणि कास्ता घालून लुगडं नेसली गुडघ्यावर. मांड्या उघड्या पडल्या ना गोऱ्या पान, आणि चोळी घातली दंडावर फाटकी, तर पदरानं झाकली. अरे हे समज तुला करायला कोणी सांगितलं? माझं काय चुकलं मालक? अरे समजा चुकलं तुझं. पाहुणीला ना अरे तिच्या टियाचाच बघायची होती. अहो कवा कवा आपल्या मनात असतं तसं नाही घडत मालक. आणि तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं, पाहुणी आणि मी आम्ही दोघं बी संध्याकाळी निघालो तुमच्या वाड्यावर यायला. आणि अचानक तिला मिरगी आली की हो. मिरगी? आणि मग जवळच्या लोकांनी फसवलं बघा. अदुगर नाहीत असतं तर मी केलं असतं का लगीन तिच्या संग. अरे एवढा साजूक जीवाला येतो की नाही? अहो माणूस बाहेर ना साजरा दिसतो, पण आतनं कोण कसं आहे कुणाच ठाव. आणि बरं का मालक, जरा येळानं ती भानावर आली, पण वाऱ्या आल्या त्या चिव्या देऊ लागली. वाईकच ना. मग तो वनावीला झाला आणि मग डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं तालुक्याला. वाईट झालं इंग्रज. अरे लय वाईट झालं. एवढं विपरीत घडलं. पाहुणीला पार तालुक्याला न्यावं लागलं, आणि तरी गावात कोणाला काही समजलं नाही. अरे आम्ही समजा गाव बोलताय आपल्याला. अरे कोणी सांगणार की इंग्रज कुठं येते? या पायी इंग्रज आम्हाला अरे काय ते समजलंच पाहिजे. पण मालक तुमचा विश्वास बसल का? म्हणजे तुम्हाला जर उद्या कळलं की मालकिनीला महारोग झाला. रागावू नका मालक. समजा तुम्हाला उद्या कळलं की मालकिनीला महारोग झाला, तर तुम्ही लोकांना सांगाल का? अहो गुपचूप कुठेतरी दवा दारू कराल किंवा बंधाऱ्या बिंधाऱ्या टाकाल का नाही बुडवून? आता माझी बाई मिरगीची हाय हे मी लोकांना कसं सांगू? आणि माझं एक सोड, ते देवाच बघा. अहो नवरा येडा झाला म्हणल्यावर त्याच्या बायकोला तर पार तुमच्या संग. आमच्या माणसाबद्दल असं बोलायचं काही कारण नाही. सांगू ठेवतो. अहो गप राहून तुमची बदनामी थांबत असेल तर राहतो गप. अरे तू तर म्हण समजी माणसं आम्हाला देवाला पुसत्या. अहो माणूस देव बी असतो आणि दानव बी. आणि लोक काय काही बोलतात. अहो सोसवना बघा. म्हणतात मालकाला देवाची बाय धुरपता पाहिजे होती, म्हणून त्याला अन्नात कबुतराची चिचडी घालून येडा केला. कोण म्हणलं असं? नाव सांग. शब्द गावच म्हणते मालक. समद गावच म्हणते. समद गाव म्हणतोय होय. अरे पण इतकं मीच झालं, आमच्या कानावर कसं नाही आलं? अहो तुमची बंदूक बघून घाबरतात आणि तुमच्या आसुडाला बघून तर चळाचळ. आणि बऱ्याच दिवसाला तुम्हाला सांगावं म्हणत होतो, म्हणून आलो. बेस केलं सिंगळ, बेस केलं.
माझं मग मी आधी तू ह्या निक निक आम्ही बघतो त्यांचं काय करायचं ते होय